नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने अगदी मिस्टर गणेश या फलंदाजाला आपण पाहू शकाल. विकेट टेकर गोलंदाज धीरज झाटे याची ओळख आहे आणि या खेळाडूची सुद्धा वर्णी वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये अगदी पहिल्यांदाच लागताना पाहायला मिळते. तोच धीरज गोलंदाजी ट्रॅकवर. पण तुमची जी गुणवत्ता आहे ना ती तुम्ही नेहमीच दाखवून द्या आणि जो परफॉर्मन्स आहे त्या परफॉर्मन्सचा जो फळ आहे ना ते नक्कीच मिळणार आहे. आणि खूप सुंदर पद्धतीची ही गोलंदाजी अगदी आपल्याला पाहायला मिळते. तिथून षटकार आल्यानंतर विकेट मिळवली आहे. थोडंसं फॉलो थ्रू मध्ये बिघाड. पुन्हा एकदा रनिंग मार्कवर बॉलिंग मार्कवर जाताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. कृपेश याला आपण पाहू शकाल. काय तो कृपेशाचा फटका. त्या फटक्याने परिपूर्ण ती ट्रॉफी अगदी जिंकून आणली. त्याच कृपेशला आपण पाहू शकाल जेव्हा एका चेंडूवर 5 धाब्यांची आवश्यकता होती तो मिड ऑन रिझन मध्ये स्थित आहे. विशाल रावतेच्या अगेन्स्ट मात्र तो प्रतिहल्ला चढवला गेला होता. अजून सुद्धा तो फटका स्मरणामध्ये आहे. स्करत विकेट खेळण्याचा प्रयत्न कट केला करण्याचा प्रयत्न परंतु अतिरिक्त बाउन्स होता. ही खासियत आहे धीरज याची. एक्सप्रेस गोलंदाजी. आज तिल्लेर या गावामध्ये सुद्धा आपण जेव्हा जाल ना तेव्हा क्रिकेटचं परिभाषा हे सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळतंय. स्क्वेअरलेगच्या रिझर्व्हमध्ये संजय भोईर त्या दिशेने आहेत. एक जुने जाणते खेळाडू ज्यांनी सुरुवात अगदी महत्त्वाची ठेवली आणि तिथून आज भरगच्च टॅलेंट हे परिपूर्ण उतरत असताना तिल्लेरी या गावातून पाहायला मिळत आहे. आदरणीय बुधाजी जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. गूढ व्यक्तिमत्व आणि या गूढ व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता लाभले. त्यांचं सुद्धा स्वागत असेल. व्हेरी वेलकम. आणि या व्यक्तिमत्वांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा ही नम्रतेची विनंती. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय. ते म्हणजे 7 या अंकांवर 7 रन्स ऑन अ कार्ड. 7 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर पहा क्रिकेटमध्ये कशी कलाटणी होते. चांगली गोलंदाजी. धीरज याचं कमबॅक अतिशय सुरेख आपल्याला पाहायला मिळतंय. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर रोशन याने सुद्धा स्वतःला इम्प्रूव्ह केलंय. जेव्हा तोच रोशन काचरे लेफ्ट हँडर फलंदाज मैदानाच्या दिशेने. धीरज गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सुसज्जित होत आहे. ऑन साईडला पाड लाईनला चेंडू होता. ऑलवेज पनिशमेंट मिळाली. योग्य ते वळण. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. रोशनच्या बॅटमधनं मिळेल चौकार. 4 धावा. हलकीशी लेंथ यावेळेस भरकटली गेली होती आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक चांगला झेल अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सरळ चेंडू निघून गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. या 4 धावा आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 11 अंकांवर 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. सेकंड स्पेलमध्ये भावेश भुयाळ या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. इथून सुसज्जित केले गेले आणि खूप सुंदर पद्धतीने अगदी सुरुवातीमध्ये स्ट्रोक आला होता भूषणच्या बॅटमधनं परंतु तदनंतर कंटिन्युअसली करू शकले नाहीत आणि त्याचंच कारण अगदी आपण पाहत आहे. परंतु रोशन याने शेवटच्या चेंडूवर एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि 4 धावेच्या मदतीने आतापर्यंत धावफलक 11 या अंकांवर 11 रन्स ऑन अ कार्ड. 11 धावा या स्कोर कार्डवर. गणेश पाटील यांना आपण पाहताय लॉंग ऑन रिझन मध्ये. मयूर वेखंडे आहेत वाईडिश काकोन रिझन मध्ये. धीरज झाटे यांना आपण पाहू शकाल वाईडिश मिड विकेट रिझन मध्ये स्थित केले गेलेत. आणखी एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझन मध्ये रोहन भुयाळ यांना आपण पाहताय. आणखी एक क्षेत्ररक्षक वाईडिश एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आहेत. स्कोरात विकेट खेळण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावे स्कोर कार्डवर जॉईन झाले आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 12 रन्स ऑन अ कार्ड. 12 या अंकांवर हे स्कोर कार्ड अगदी पाहायला मिळते. 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. 12 रन्स ऑन अ कार्ड.
कट करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये. राहुल पाटील यांना पण पाहत आहे. चांगल्या पद्धतीची अगदी चेंडू ग्रीप चेंज केली होती. यावेळेस चेंज ऑफ पेस व्हेरिएशन दाखवलं आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये. 12 अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. 12 रन्स ऑन अ कार्ड. चांगल्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. एका हाताने कधी क्रिकेटमध्ये टाळी वाजत नाही. तुमची सांघिक कामगिरी, सांघिक भागीदारी इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि या सांघिक भागीदारीमध्ये कुठेतरी निष्फळता. पॅकूट पंच करण्याचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि सिंगलच्या मदतीने, सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 13 अंकांवर 13 रन्स कार्ड, 13 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. किरण एरंडे यांना आपण पाहत आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये ते सुद्धा स्थित आहेत. संघर्ष स्पोर्ट्स प्रतिष्ठान तिल्लेर हा संघ एक संघर्षातून वाट शोधली होती. नावात संघर्ष होता, परंतु काय परफॉर्मन्स, वन साइडेड हेडो त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. परंतु आलेले एक प्रत्येक नवीन दिवस एक नवीन चॅलेंज आहे. म्हणून या नवीन चॅलेंजला तुम्ही कसे सामोरे जाता हे तुमचं वैयक्तिक आणि सांघिक मत आहे. म्हणून आपण नेहमीच म्हणतो ना की आयुष्यात कर्तृत्वाला योग्य त्या नियोजनाची साथ असेल ना तर अशक्य गोष्टीही प्रामुख्याने शक्य होत आहेत. हे कित्येक वेळा आपण पाहिलंय. म्हणून क्रिकेटच्या पटलामध्ये जगभरातील सर्वात मूल्यवान रत्न हे काय म्हणायचं झालं तर ती आपली मेहनत. आणि आयुष्यात सर्वोत्तम साथीदार हा कोड म्हणायचा झाला तर तो आपला आत्मविश्वास, ज्याला आपण सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो. पण या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. गतीमध्ये परिवर्तन होतं. ऑन साईडला बॅकलिपला हलकंसं वर ठेवलंय. वाडिशगाव कॉर्नर रिझन मध्ये जेपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेकरिता परतण्याचा प्रयत्न पुरा राहिला. एक एंडने धावत पळत फलंदाजाला बाद व्हावं लागेल. धावचीच्या रूपाने हा बसेल दुसरा धक्का आई गावदेवी गोराट या संघाला. विकेट मिळाले. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. हर्षदीप या फलंदाजाला आपण पाहत आहे. धावचीच्या रूपाने खेळाडूला बाद व्हावं लागतंय. इथून पाहायचं झालं तर धाव थोडीशी अपुरी ठरली. रोशन पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर. ऑन साइडला बॅकलिपचा व्यवस्थित उपयोग केला. इनटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल. वन बाउन्सने क्लिअर होईल. स्कोअर लेग सीमारेषा पार. रोशन काचरेच्या बॅटमधून आणखी एक दर्जेदार चौकार. 4 धावा. स्वर्गीय पप्पू भलते ठेवला याच स्मृतीच्या शहर. स्वर्गीय पप्पू भलते ठेवला याच स्मृतीच्या शहर. स्कोर कार्ड बोर्डवर एकंदरीत जाऊन पोहोचले ते म्हणजेच 18 अंकांवर 18 रन्स ऑन अ कार्ड. 2 गडीच्या मोबदल्यात आधी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला अगदी खेळून काढला आणि खूप सुंदर पद्धतीचा स्ट्रोक एक्झिक्यूट करतोय. आणि जिथून आपण पाहू शकाल 18 अंकांवर 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. खूप सुंदर पद्धतीचा स्ट्रोक होता. रोशन जर मैदानाच्या दिशेने या 4 षटकांमध्ये उभा राहतोय ना तर धावेंचा वेग हा येताना पाहायला मिळेल. म्हणून म्हटलं ना की इम्प्रूव्हमेंट, प्रगतीकडनं विकासाकडे ही आतापर्यंत फलंदाजी राहिली आहे मिस्टर रोशन काचरे याची. म्हणून स्वतःला इम्प्रूव्ह करणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. आणि आतापर्यंत पाहायचं झालं तर त्या स्थितीमधनं बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे मिस्टर रोशन काचरे याचा. आणि एकंदरीत स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 18 अंकांवर 2 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल. अठरा अंकांवर स्कोर कार्ड आहे. 2 गडीच्या मोबदल्यात 1.5 चेंडूंचा गडी ते समाप्त झालंय. चांगल्या पद्धतीने फॉलो केलं भावेश भुयाळ. अगदी बॉडी लँग्वेज आपण पाहू शकाल ना. भावेश भुयाळ आणि धीरज जाटे परस्पर हुबेहूब दिसत आहेत. कधी कधी कन्फ्युजन सुद्धा होतं दोघांना मात्र रेडी करण्यामध्ये. ऑन साइडला कुठेपेच्या लेंथला खेळलाय परंतु त्या दिशेने आता क्षेत्ररक्षक आहे. चांगला झेल अगदी झालाय परिवर्तित. विकेट मिळाली. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. आणखी एक विकेटचं पतन. महत्वाची विकेट आहे. रोशन काचरे बॅक टू दी डगआउट.
स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. एकंदरीत आपण पाहू शकाल विकेटचं पतन सुद्धा झालं. 18 अंकांवर 3 गडी बाद. जी सरासरी आहे ना ती सरासरी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न होता, म्हणून धावींचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये स्ट्रोक तर चांगला होता, परंतु जे एलिव्हेशन मिळायला पाहिजे होतं ना ते एलिव्हेशन मिळालं नाही आणि त्याचंच कारण अगदी आपण पाहू शकाल इथे बाद झालेत. या थर्ड स्पेलमध्ये विचार विनिमय केला जातोय आणि अगदी आपण पाहू शकाल रोहन भुयाळ या गोलंदाजाला या स्पेलमध्ये आणलंय. तिसऱ्या स्पेलमध्ये 4 षटकांचा अगदी सामना आहे आणि या 4 षटकांचा सामन्यामध्ये आपण पाहू शकाल तिसऱ्या स्पेलमध्ये रोहन भुयाळ अष्टपैलू कामगिरी रोहनच्या माध्यमातून सुद्धा सातत्याने होताना पाहायला मिळतोय. महत्त्वाचा खेळाडू आहे या संघाकरिता. तर इथून नव्याने आलेला फलंदाज मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहताय मिस्टर रुपेश मडवी या फलंदाजाला आपण पाहताय. आता इथून अगदी जी धावसंख्या आहे 9च्या सरासरीने पुढे गेले, म्हणूनच कंटिन्युअसली तुम्हाला परफॉर्मन्स दाखवावा लागतो. 1-2 मोठे फटके आल्यानंतर तेवढं सॅटिस्फॅक्शन नसतं स्कोर कार्डवर, कारण की या खेळपट्टीवर धावा आहेत आणि त्या मोठ्या प्रमाणात आल्यात आतापर्यंत हे आपण पाहिले. म्हणूनच या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा एक मोठी धावसंख्या जवळजवळ 74 धावा. पंच काहीतरी सूचित करतात, चला वेळ दवडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. यावेळेस पुढ्यात टाकला होता चेंडू, परंतु अक्रॉस द लाईनने उचलण्याचा प्रयत्न. नेहमीच आपण म्हणतो ना टेनिस क्रिकेटमध्ये अक्रॉस लाईन क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट, परंतु सातत्याने काढवे पट्टे टेनिस क्रिकेटमध्ये मारताना आपल्याला बरेच खेळाडू पाहायला मिळतात. कधी कधी सक्सेसफुल होत आहेत, कधी कधी अनसक्सेसफुल होत आहेत, परंतु यावेळेस धावा येणं खूप महत्त्वाची बाब आहे. ओहो, हलकासा चेंडू खाली राहिला. यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी. धावत पळत सुटले होते, धाव परिपूर्ण ठरले अपुरी. आधीच धावा येत नाहीयेत आणि त्यामध्ये विकेट गेले, ही थोडीशी ठरले डोकेदुखी. विकेटचं पतन, फलंदाज बाद होईल. आणखी एक धक्का, धक्का क्रमांक 4. आज अगदी होळीचा सण आहे आणि एक दुःखद घटना आपल्याच वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनमधील अगदी आपण पाहू शकाल मनोज महेश जुगारी यांचं आकस्मिक निधन झालंय. आणि खास करून त्याने सुद्धा चांगले खेळ आकारला होता यंदाच्या पर्वामध्ये, परंतु मी म्हटलं ना की देव असा डायरेक्टर आहे, कधी काय होईल हे सांगता येत नाही. आज आपल्यामध्ये हयात नाही आहेत आणि भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली मनोज. ही दुःखद घटना वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न, जिथून पुन्हा एकदा नामुष्की उडावली असती. यू वेट म्हणून म्हटलं, येऊ की नको येऊ की नको या प्रयत्नामध्ये राहिले आणि तोपर्यंत परत धाडलं. चांगली गोलंदाजी. रोहन याने आतापर्यंत एक मानसिकता सिद्ध केले की जास्तीत जास्त चेंडू अगदी आपण पाहू शकाल ओव्हर पिच नाही द्यायचे आहेत, जास्त पुढ्यातही नाही जास्त मागेही नाही, मिडल ऑफ द स्टंप अगदी पिचिंग करायचं आहे आणि तेच अगदी हेरलंय आणि चांगल्या पद्धतीने अगदी साथ सुद्धा मिळतंय. धावचित होता राहिलेत खेळाडू आणि स्कोर कार्ड जागेवर स्थिर आहे 18 या अंकांवर. 18 रन्स ऑन अ कार्ड. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका पुन्हा एकदा हवेमध्ये आहे, फसलाय त्या दिशेने क्षेत्ररक्षक मयूर, तो चुकी करणार नाहीये. चांगला झेल झालाय, पुन्हा एकदा परिवर्तित. विकेट मिळाली, फलंदाज बाद. विकेट मिळाले, जवळजवळ 5 धक्के, अर्धी फळी ही तंबूच्या आशयाला गेले. इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, परंतु जास्त काही वेळ तुमच्याकडे शिल्लक नाही, कारण की हे तिसरं षटक मार्गस्थ आहे. कट करण्याचा प्रयत्न, जिथून अगदी पाहत आहे सरळ चेंडू यष्टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता. खूप चांगली गोलंदाजी. रोहन भुयाळ नेहमीच एक ॲथलेटिसिझम प्लेअर म्हणून ओळखला जातो. आज प्रेक्षक राजा मैदानाच्या चहू बाजूने आपण पाहू शकाल. काही मिडन ओव्हर जाईल हे सुद्धा पाहणे योग्य असेल. समोरच्या दिशेने खेळलाय, मिडन ओव्हर जाण्याची दाट शक्यता. गणेश, हो चुकी घटित झाली. झेल तर ड्रॉप झालाय.
आणि त्या दिशेने 2 धावा पुन्हा एकदा अगदी आपण पाहू शकाल कंप्लीट होत आहेत. दुहेरीच्या मदतीने दुहेरीच्या माध्यमाने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय. 20 या अंकांवर 20 रन्स ऑन अ कार्ड, 20 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. 5 गडीच्या मोबदल्यामध्ये ही धाव संख्या अगदी आपल्याला पाहायला मिळते. व्हेरी वेलकम प्रमोदजी शेडगे सर या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचा सुद्धा आवाज थोड्याच वेळामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 3 षटकांचा खेळ अगदी झालाय समाप्त. आई गावदेवी गुराड हा संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. 20 धावा फक्त आणि फक्त या स्कोर कार्डवर आहेत. आता शेवटचं अंतिम षटक येणं शेष आहे. या शेवटच्या अंतिम षटकामध्ये अगदी कशा पद्धतीने टार्गेट असेल हे सुद्धा पाहणं योग्य असणार आहे. रंगांची उधळण, रंगांचा उत्साह मिळून मिसळून सर्वांनी एकत्र येऊन हा सण साजरा करणं हे मात्र उद्दिष्ट आहे. हा सण समारंभ आपण पाहताय. पुलर लेन डिलिव्हरी परिपूर्ण मिस झाले. पहा हेच आहे ना, जेव्हा विकेट जात आहेत ना तेव्हा एखाद्या चांगल्या चेंडूवर सुद्धा मोठा स्ट्रोक येत नाही. अगदी इथून पाहू शकाल मयूर आहे या स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आणलाय. योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी तो सुद्धा हाताळतोय, परंतु पहिला चेंडू हलकासा कंट्रोल सुटला होता परंतु वेध घेऊ शकले नाही, कारण की टेल एंडर आहेत ना मैदानाच्या दिशेने. सुरुवातीच्या फलंदाजाने निराश केलं, मिडल ऑर्डर परिपूर्ण डिस्ट्रॉय झालं आणि अगदी आपण पाहू शकाल हे 7व्या ते 8व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या दिशेने आहेत. प्रयत्न तर करतायत परंतु तेवढा कॉन्फिडन्स लेवलने हा प्रयत्न होताना पाहायला मिळत नाहीये. चांगलं कंट्रोल ठेवलं, हीच ताकद आहे संघर्ष प्रतिष्ठान तिल्लेर या संघाची. म्हणून प्रत्येक संघाला एक हवं आहे ना की एखादी तरी ट्रॉफी आपण गावामध्ये घेऊन जाऊ यंदाच्या वर्षामध्ये, आणि तेच वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक संघाचं एक स्वप्न राहिलं. प्रत्येक संघाचं स्वप्न कधीतरी कंप्लीट झालं, कुठल्या तरी संघाचं स्वप्न अपुरं राहिलंय आणि अजून सुद्धा प्रयत्न करतायत. आणि नेहमीच क्रिकेटमध्ये प्रयत्नशील राहणं ही खूप महत्वाची बाब आहे. समोरच्या दिशेने खेळलाय, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातखंडामध्ये आणखी एक झेल टिपलाय. विकेटचे इथे झालंय पतन, फलंदाज बाद होईल. आणखी एक धक्का तंबूच्या आशयाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक पुढे जात आहेत. लॉंग लेग मध्ये लॉंग चेस आहे. चेंडू पर्यंत जोपर्यंत फील्ड केला जाईल पोहोचलंय ते म्हणजेच 25 या अंकांवर 25 रन्स ऑन अ कार्ड, 25 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, जास्त काही शिल्लक राहिलं नाहीये. 2 चेंडूंचा खेळ इथून येणं शेष असेल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर मयूर वेखंडे यावेळेस सुसज्जित होईल. चांगल्या पद्धतीची आतापर्यंत गोलंदाजी झाली, कंट्रोल ठेवलं या सामन्यामध्ये. म्हणूनच जर गोलंदाजी अटॅक तुमचा स्ट्रॉंग असेल ना तर कुठल्याही फलंदाजांना तुम्ही खामोश ठेवू शकता. इथे बॅटची एज लागली, गली रिजन मधनं चेंडू झाला ट्रॅव्हल आणि मिळतील धाबा 4. या चौकारेल 4 रन्स आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 29 या अंकांवर. जरीमरी स्पोर्ट्स पालवली बस संघाचे स्पॉन्सर्ड या ठिकाणी आदरणीय दयानंदजी लोंढे आणि अजयजी सातवी हे दोन्ही व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. व्हेरी वेलकम उदय जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दोघी A1 जोडी आहेत. ओहो कंट्रोल सुटले. क्रिकेटच्या मैदानामध्ये हा झाला भालाफेक. आता परिपूर्ण जो पेशन्स आहे तो थोडासा गोलंदाजांचा आतापर्यंत पाहायला मिळाला, परंतु पेशन्स सुटलेत. जुने वर्ग मित्र संदीपजी घोषे आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल प्रमोदजी शेडगे. याच मैदानावर अगदी अंडरम क्रिकेट हे मोठ्या प्रमाणात हाताळलं. कालच्या दिवसामध्ये त्याने सुद्धा म्हटलं की अंडे वर्सेस उसगाव, जसं काही बॅटल भारत वर्सेस इंडिया. ऑन साइडला खेळला गेला, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. हलकंसं फंबल पुन्हा एकदा झाले. गणेश पाटील आणि त्यानंतर रोहन भुयाळ जोपर्यंत येत आहेत. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 32 या अंकांवर 32 रन्स ऑन अ कार्ड आणि जवळजवळ पहिल्या इनिंगचा खेळ अगदी झालाय समाप्त. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 32 आहेत, म्हणजे विजयी होण्याकरिता जे लक्ष ठेवले ते लक्ष असेल इथून 33 धाबींचं. या मॅच मध्ये अगदी जर पकड निर्माण करायची असेल तर इथून 24 शेड्यूलमध्ये रोखाव्या लागतील 33 धाबा. आता या 33 धाबा कशा रीतीने रोखल्या जातील हे सुद्धा पाहणं योग्य असेल. आणि जोपर्यंत सामन्याला सुरुवात होईल सेकंड इनिंग मध्ये अगदी पुन्हा एकदा जॉईंट होतील द व्हॉइस ऑफ आडणे
आणि द व्हॉइस ऑफ आता म्हणावं लागेल की भारत, कारण की त्यांचा जो आवाज आहे तो सार्वत्रिकडे घुमताना पाहायला मिळतोय. सुप्रीमो आवाज आणि पालघर भूषण या पुरस्काराने सन्मानित आदरणीय सन्मानी आमचे गुरुवर्य प्रमोदजी शेडगे सर सेकंड इनिंगमध्ये जॉईन होतील. आणि तोपर्यंत दिव्या डीजेला संधी आणि टॉस सुद्धा केला जाईल. चला झरीमरी स्पोर्ट्स पालवली ब आणि जय हनुमान निंबवली आपण जॉईन व्हा. आजच्या दिवसामध्ये आम्ही क्षमस्व दर्शवतोय की काही अकस्मातिक आम्हाला सुद्धा निघावं लागतं. सो प्रमोदजी शेडगे सर यांच्या समवेत अजितजी पवार हे जॉईंट होतील थोड्याच वेळामध्ये. ते सुद्धा येत आहेत. व्हॉइस ऑफ किल्टन ते सुद्धा जॉईंट होतील. सो दिव्या डीजेला संधी आणि टॉस सुद्धा केला जाईल. धन्यवाद. धन्यवाद आदिश पाटील. त्यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. आणि वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत संलग्न अशा स्पर्धेचं धावतं वर्णन नेहमीच आपण पाहतायत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जे घेऊन येतात. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. आज धुलीवंदनच्या सर्व आमच्या तमाम लाडक्या प्रेक्षकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस सलग दुसरा या स्पर्धेचा आपण पाहतायत. साई स्पोर्ट्स उसगाव आयोजित कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक 2025 आपण अनुभवतायत. 33 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज जरी एक मोठा सण असला तरी सुद्धा या क्रिकेटवरचं प्रेम आम्ही कधीच विसरणार नाही. हे प्रत्येक खेळाडू प्रत्येक आदिवासी बांधव यावेळेला दर्शवत असताना हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. कारण क्रिकेट आमचा मान, क्रिकेट आमचा सन्मान, क्रिकेट आमचा अभिमान, क्रिकेट आमची धडकन, क्रिकेट आमचा पहिला प्रेम, तर क्रिकेट आमचा श्वास की धर्म हेच प्रत्येकाने व्यापून टाकले. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत. आपण करूया लगेच टॉस. पिंटे गायकर यांच्या शुभ हस्ते आपण या करूया टॉस. अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. चला सामन्याला होईल सुरुवात. माजी उपसरपंच आदरणीय संदीपजी घोषे आमचे जवळचे मित्र आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा किरण फलते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण गणेश गायकर असतील, संपूर्ण ही मंडळी ज्यांनी खूप कष्ट घेतलेत या स्पर्धेच्या माध्यमातून, या कष्टाला सलाम आहे. एक अतिशय सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. दैदिप्यमान असा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा, न भूतो न भविष्यती याची देही याची डोळा. आपण पाहतायत हा क्रिकेटचा दैदिप्यमान, हा कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा.
चला सामन्याला होते सुरुवात. यस संजय भोईर मेन पंच आहेत. पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. रोहन स्ट्राइक एंडकडे पहिलाच बॉल ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक स्मार्ट सिंगल घेण्याच्या प्रयत्नात स्क्वेअर फेकी केली गेली आणि 1 रन अर्जित केली जाईल. या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते बिनबाद 1 या धावसंख्येवर. 33 धावांचं लक्ष्य, एक माफक लक्ष्य आपल्याला पाहायला मिळतं. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण. आणि हे दडपण जेव्हा येतं ना त्यावेळेला तुम्हाला इंटरव्हल विकेट्स मिळत असतात. परंतु त्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावं लागतं, घाम गाळावा लागतो. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आहे. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. ते कष्ट तुम्हाला घाम गाळावाच लागेल क्रिकेटच्या खेळामध्ये. अतिशय चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्लोवर वन चेंडू नाही आहे. हा वेगवान मारा केला गेला होता. लेफ्ट आर्म गोलंदाज थोडासा रोशन यावेळेला आपण पाहतायत अँगल क्रिएट करत असताना सरळ चेंडूला मात्र यावेळेला विसावला गेलाय. आकाश भोईर फुलसुफ वांगड या ठिकाणी आपण पाहू शकतायत आणि त्यांच्याकडून विकेट हॅट्रिक. यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. परंतु दमदार आणि शानदार षटकार. 6 रन. काय फटका खेळला होता. नजाकत भरा शॉट पाहायला मिळाला. सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराकरिता निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहत आहेत. काय ते आदिवासी समाज बांधवांचे 12 संघ, काय ते आयोजन आणि काय ते माजी उपसरपंच यांचं व्यक्तिमत्व. अगदी समद ओके आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय चांगलं आयोजन नियोजन. जेव्हा आयोजन नियोजन चांगलं असतं त्यावेळेला खेळाडू सुद्धा उत्साहित असतात खेळण्यासाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला बाउन्स मिळाला होता. सरळ चेंडू निघून जाईल. नशिबाचा चौकार मिळेल की काय. यावेळेला आपण पाहतायत या चौकार मिळेल. बॅटने खेळलाय का पंच. सरळ चेंडू निघून जाईल. आपण पाहतायत बाईच्या स्वरूपात जरूर चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता मिळेल नशिबाचा चौकार. 4 रन. संघाची धावसंख्या फलकावर 11 वर जाऊन पोहोचले गेले. पालिवली संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि तो संघ पुरस्कृत केलेला आहे दयानंद लोंढे आणि अजय सातवी या 2 व्यक्तिमत्वांकडून. बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल. 4 रन. चौकार मिळेल. याला म्हणतात नशिबाचा चौकार. न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, झुकावं लागतं. चौकार. साईनाथ भोईर यांच्याकडून आपण पाहत आहेत. जर गणेश यांनी जर लगातार 3 गणेश आणि रोहन यांनी मात्र दोन्ही फलंदाजाने 3 बॉल 3 चौकार जर ठोठावले तर त्यांना पारितोषिक 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल ते साईनाथ भोईर यांच्याकडून. दरम्यान डॉट बॉल येतोय आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 15 रन. विजयासाठी अजून सुद्धा 18 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉलमध्ये 18 रन हे सामन्याचं समीकरण. प्रसाद मडवी गोलंदाजी मार्कवर येईपर्यंत आपण वळूया डीजे ऑपरेटरकडे. प्रो प्ले स्पोर्ट्स या चॅनलवर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. या चॅनलला आपण जरूर दाद द्या. नितेश पाटील यांचा हा चॅनल आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम नवसाई भूषण पाटील आहेत. उमेश भगत आणि राहुल कुंभार असे त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम मास स्विच करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू निघून जाईल. थर्ड मॅनला फार वेगाने आउटफील्ड फास्ट आहे आणि काय पायांचा चांगला उपयोग करत असताना फूटचा चांगला वापर केला. चांगली फिल्डिंग होते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. त्या 3 संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय चांगलं आयोजन नियोजन. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे. ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं
आपल्या फॅमिलीला वेळ कमी देणं आणि मैदानाला वेळ जास्त देणं म्हणजेच हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. या वेळेला सबमरीन डिलिव्हरी, पायावर जाऊन चेंडू आदळला, सरळ चेंडू निघून जाईल, एक नंतर ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 19 या धावसंख्येवर विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. 14 रन्स विजयासाठी. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर प्रसाद मडवी. आदिवासी समाज बांधवांकडे टॅलेंट खूप जास्त आहे आणि त्याच पद्धतीने आपण पाहतायत हे टॅलेंट आज ठासून भरलेलं ते प्रत्येक व्यासपीठावर तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये दाखवावं लागतं. अप्रतिम चांगला बॉल होता, परफेक्ट यॉर्कर, खोदून काढला जातोय, बुंद्यातला बॉल ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर. अतिशय चांगला बॉल होता, मजबूर केलं होतं खेळण्यासाठी फलंदाजाला. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने 20 वर जाऊन पोहोचली गेली. आज धुलीवंदन संपूर्ण आज महाराष्ट्रात हा सण साजरा केला जातो. काल होळी शिमगा आपण पाहिलात. आज काही प्रेक्षक वर्ग या मॅचला येत आहेत, काही प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. अतिशय चांगला बॉल, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डॉट बॉल. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. 13 रनची आवश्यकता. बॉल फेकून झाले ते 4. ह्या वेळेला पाहिलं चेंडूला सोडून दिलं होतं, लेफ्ट केलं होतं. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते. 21 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 2 पाहायला मिळतं. शेवटचा बॉल आहे. 4 बॉलचा खेळ झालाय, क्षमस्व. हा बॉल जर आपण पाहिला तर यस, व्हाईट सरळ बॉल निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना 5 बॉलचा खेळ झालाय. प्रसाद मडवी अतिशय चांगला कमबॅक करतोय. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. 21 या धावसंख्येवर 12 रनची आवश्यकता आहे. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. अप्रतिम क्लीन बॉल, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉइड. प्रसाद मडवीचा हा बॉल जणू काही यष्ट्यांची गळा भेट घेतली. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. साई स्पोर्ट्स उसगाव आयोजित आपण पाहतायत कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक 2025 डे 2 मध्ये आपण पदार्पण करत आहोत आणि अतिशय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल का आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. 10.50च्या सरासरीने आतापर्यंत खेळ साकारला गेलाय. बॅटिंग करताना एका साईडला तिलेर संघर्ष संघ पाहायला मिळतोय तर गोराड ए टीमने बॅटिंग करत असताना 32 रन्स फलकावर लगावल्या आणि तिल्लेर संघाला यावेळेला आपण पाहू शकताय 33 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलं. दोन्ही फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये टग लावून राहिले होते, परंतु शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली. गणेशची दांडी गुल केली आणि नवीन फलंदाज मिस्टर राहुलला आपण पाहत आहेत. एक सुप्रसिद्ध मैदान म्हणून या मैदानाची ओळख पाहायला मिळते. अलीकडच्या काळामध्ये आपण गेलात मुंबईमध्ये तर तुम्हाला अशी बिलकुल ओपन मैदानं दिसणार नाहीत. 3-3, 5-5 लाखाच्या स्पर्धा असतात, परंतु पाठीमागे डिक्लेरेशन झोन असतं. ही खऱ्या अर्थानं महत्त्वाची बाब झाली काही हे मैदान आतापर्यंत यावेळेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 22 रन. अतिशय टेनिस बॉल क्रिकेट पुढे चाललंय आणि त्यामध्ये ग्रामीण खेड्यापाड्यापासून आता चांगलं क्रिकेट आणि डेव्हलपमेंट होत चालले क्रिकेटमध्ये हे म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न हा जेल खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असेल. कॅचेस विन द मॅचेस. येस, गॉन. व्हेरी नाईस कॅच. फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 22 या धावसंख्येवर विजयासाठी 11 रनची आवश्यकता. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दबाव आणि त्या दबावाला न जुमानता चांगली बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग करणं हे खूप महत्त्वाची भूमिका असते.
या मॅचचा आनंद घेत असताना विपुल पाटील, संदीप पाटील यांना आपण पाहताय, त्यांचं मनपूर्वक करूया सहर्ष स्वागतम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22. जे श्रोते जोडले गेलेत प्रो प्ले स्पोर्ट्स या चॅनलला, त्यांच्या आयोजकांच्या वतीने लाख लाख धन्यवाद. ऑन साईडला हुकचा फटका खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, त्या अगोदर चेंडूला मात्र फील्ड करतील. चांगली फिल्डिंग आणि पाहता पाहता 2 धावा. संघर्ष तिल्लेर टीमची आतापर्यंत, संघर्ष प्रतिष्ठान तिल्लेर ही टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर गणेश कालपासून चांगली माहिती देत आहेत. डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहेत. चांगले गोल्डन मॅजिक फिंगर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. 24 रन्स. आज उमेश फलते हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. किरण फलते आहेत. संदीप घोषे, अतिशय चांगल्या बारीक सारीक गोष्टी त्यांनी अद्यावत केलेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, खराब फिल्डिंग. 2 रन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 26 या धावसंख्येवर राहुल आणि धीरज सलामीवीरांनी चांगली सलामी दिली आणि त्यानंतर आत्तापर्यंत 26 वर धावसंख्या हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करतायत. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा खेळ अद्भुत आहे. कोणत्याही क्षणाला क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. यावेळेला बिमरच्या स्वरूपात नो बॉलचा इशारा, एक्स्ट्रा स्वरूपात धाव 1 वाढेल. संघाची धावसंख्या फलकावर 27. विजयासाठी 6 रनची आवश्यकता आहे. फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी जरूर मिळेल. संजय भोईर यांच्या माध्यमातून ते स्वतः खेळाडू आहेत. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना सरळ चेंडू निघून जाईल. 4 रन. एकंदरीत जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग. अतिशय चांगला फटका तर जरूर होता. मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर आर लेवल विजयासाठी फक्त आणि आता अवघी 1 धाव विजयासाठी धाव हवी आहे. बॉल फेकून झाले ते 5. ऑन साईडला स्टाईलिश फिनिशिंग टच. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला फेकून दिला. मनगडाच्या साह्याने 6 रन आणि हा विजयाचा षटकार. क्लास टायमिंग. कॉंग्रॅच्युलेशन संघर्ष प्रतिष्ठान तिल्लेर टीम अँड गोराड ए टीम. आपण आलात, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. दोन्ही संघाला विनंती करेन, क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम. हँडशेक करा दोन्ही संघाच्या खेळाडूंनी.